मंडळी, कशा आहात? तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वाय विथ दीक्षा. तर आजचा व्लॉग मी घेऊन आली आहे माझ्या ताईकडे जाण्याचा. तर मी आता ताईकडे जायला निघाली आहे आणि त्यासाठी मी बस पकडली होती आणि मी माझ्या आजीबरोबर माझ्या ताईकडे जात होती. तर मी आता ट्रॅव्हल करते आहे बसने. मध्ये आम्हाला तिथे स्टॉप मिळाला तर मी माझं खाऊचं घेऊन आली आहे आणि खाऊ खात आम्ही निघालो आणि आता मी जाते ताईकडे. मला घ्यायला माझे जिजू आले होते आणि असं करत आता मी ताईकडे जाते. ताईकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी मला मिळालं जेवण आणि माझ्या ताईने केली होती छान अंडा करी, पण ती मला बरोबर खाता नाही आली कारण मी जस्ट नेल केलेले होते. त्यामुळे माझं स्ट्रगल तुम्ही बघालच की किती स्ट्रगल करून मी माझी अंडा करी खाते. माझी ताई खूप छान कुक आहे, तर ती अशाच खूप छान टेस्टी जेवण आमच्यासाठी बनवत असते आणि मी स्पेशली येत होती त्यामुळे ती अंडा करी गेली होती. मला माझं स्ट्रगल दाखवायचं होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला, कारण माझे नेल्स तुम्ही बघा किती छान दिसत आहे, बट स्टील जेवताना खूप त्रास होतो. ताईकडे आल्यानंतर मी पुन्हा एक गोष्ट केली ती म्हणजे फेशियल. तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ग्लो बघालच किती छान दिसतोय फेशियल नंतर माझा चेहरा. आणि फेशियल मी का केलं ते तुम्हाला मी पुढे नक्की सांगणार आहे. तर हा व्हिडिओ त्याचसाठी आहे की काहीतरी स्पेशल होतं त्यामुळे मी फेशियल केला होता. त्यासाठी जुळून राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. इव्हनिंगला मला पाणीपुरीची क्रेविंग झाली त्यामुळे मी माझ्या भाऊसोबत पाणीपुरी खायला गेली होती आणि पाणीपुरी खाऊन मला खूप छान वाटलं होतं. आम्ही ज्या स्टॉलवर गेलो होतो तिथे आम्हाला गरम पाणीपुरी मिळाली आणि गरम पाणीपुरी मी बरेच दिवसानंतर खात होती. ती खूपच टेस्टी आणि पाणी पण खूप छान खट्टा मिठ्ठा होतं आणि पाणीपुरी कशी असेल तरी ती मला आवडतेच. आता माझी पाणीपुरी खाऊन झाली आहे आणि आता आम्ही निघत आहोत घरी जायला. पाणीपुरी खाल्ल्यानंतर आमची थोडी नाईट वॉक पण झाली. फायनली तो स्पेशल डे आला आणि तो स्पेशल डे म्हणजे माझ्या नीसचा बर्थडे होता. इथिकाच्या बर्थडेसाठी आम्ही छोटासा बर्थडे प्लॅन केला होता आणि तिची एंट्री अशी काही होती जी तिला खूप छान वाटली. तर असं आम्ही सिम्पल डेकोरेशन केलं होतं आणि तिच्या बर्थडेसाठी आम्ही बार्बी केक मागवला होता. बाजूला छोटेसे गिफ्ट्स ठेवलेले होते, ते बघून तिला पुन्हा आनंद झाला आणि तिला बघून आम्ही सगळे आनंदी झालो. आणि अशा प्रकारे आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट केला. तिच्यासाठी हॅपी बर्थडे सॉन्ग म्हटले आणि काही व्हिडिओज पण क्लिक केले. फॅमिली असेल तर सेलिब्रेशन हे दुग्न होऊन जातं आणि तशीच काही आमची ती सकाळ होती. याच त्या आठवणी म्हणून मी सगळ्यांचा व्हिडिओ क्लिक केला, कारण आठवतात त्या म्हणजे आठवणी. आणि असं करत मग मी स्वतःचा पण व्हिडिओ कॅप्चर करून घेतला, कारण मी पण तर फ्रेममध्ये यायला पाहिजे ना. आणि अशा प्रकारे आम्ही बर्थडे एन्जॉय केला. आता वेळ झाली आहे मोठ्या बर्थडेच्या तयारीची आणि ती तयारी करत असताना मला ताप आला, त्यामुळे मी लगेच डॉक्टरकडे जाऊन आली. रात्रीचा माझा लुक बघून कुणालाही वाटणार नाही की सकाळी माझी तब्येत खराब होती. गोळी खाऊन मला छान वाटलं आणि त्यानंतर माझ्या मेकअपची सुरुवात झाली. किती छान चेहरा असला तरी मेकअप लावल्यानंतर जे फिलिंग असते ती काही वेगळीच असते. त्यामुळे मुली का मेकअप करतात, मुलींनी इतकं का चेहऱ्याला लावतात हे बोलून काही अर्थ नाही. मेकअप हे एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन आहे मुलींसाठी. ओके. मेकअप आर्टिस्टचं नाव साक्षी गवकर आहे आणि तिने प्रतीक्षा थोरातकडनं क्लासेस करून घेतले होते. जी स्किल्स आम्हाला तिच्या मेकअपमध्ये, तिच्या हेअरस्टाईलिंगमध्ये क्लिअरली दिसत होते. आणि आता माझा फायनल लुक बघा. वाव, हा खूपच छान वाटला मला. आता हा थोडा सेट व्हायचा आहे त्यामुळे खूप जास्त वाईट वाटत होता, बट तो खूप छान दिसत होता रिअलमध्ये. बर्थडे व्हेन्यूवर पोहोचल्यानंतर मी लगेच माझा मोबाईल काढला आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. आणि एल्सा ही थीम होती त्यामुळे डेकोरेशन तुम्ही बघा किती छान वाटत आहे ते. हा लॉन होता आणि लॉनला त्यांनी पूर्ण बलून्सने डेकोरेट केलं होतं
आणि बलूनसोबत त्यांनी तिथे एल्सा आणि इथिकाचे पण फोटोज लावले होते. तर आम्ही सगळ्यात आधी गेलो आहे, त्यामुळे मला छान व्ह्यू मिळाला की मी छान व्हिडिओ काढू शकली. आणि असं करत मी पूर्ण डिटेल व्हिडिओ काढून घेतला सो दॅट आमच्याकडे ते ॲज अ मेमरी राहू देत. इथिका एल्सा फॅन आहे, त्यामुळे तिला एल्सा थीम पाहिजे होती तिच्या बड्डेसाठी. तर आम्ही असं काहीतरी डेकोरेशन फायनलाईज केलं होतं. तर स्टेजचं डेकोरेशन तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पण खूप छान वाटणार ते. खूप डेकोरेशन बघितल्यानंतर आम्ही या डेकोरेशनला फायनलाईज केलं होतं. हे थोडंसं न्यू आणि छान लुक देत होता. आम्हाला फोटोग्राफी कॅप्चर करायला पण हे खूप सुंदर झालं होतं. तर हे आहे स्टेज डेकोरेशन. तर या डेकोरेशनला आम्ही थोडं कस्टमाइज करून घेतलं होतं आमच्यानुसार. आणि इथे आम्ही मध्ये इथिकाची पण फोटो बॅनर तिथे लावलेलं होतं. आता वेळ झाली आहे बड्डे गर्लच्या एंट्रीची आणि अशी क्यूटशी एंट्री बड्डे गर्लची झालेली आहे. तिला पण ते खूप छान वाटत होतं. ते तिच्यासाठी नवीन होतं. तिला असं वाटायचं की माझा बड्डे कधी करणार आणि फायनली तिचा बड्डे मोठा सेलिब्रेट करण्यात आला. आणि ते बघून तिला पण खूप छान वाटत होतं. आणि तुम्ही बड्डे गर्लला पण बघा, ती किती क्यूट दिसत आहे. सगळे इथे इथिकाच्या बड्डेसाठी जमलेले होते आणि बड्डेला सुरुवात झाली होती. छान गाणे वाजत होते, त्यामुळे गाण्यावर पण सगळे वाईब करत होते. आता वेळ झाली आहे केक कटिंगची आणि केकसुद्धा हा एल्सा थीमचा होता. मागे 2 मिक्की आणि भीम होते. ते छान सगळ्यांना एंटरटेन करत होते, छान हसवत होते आणि बर्थडेला त्यांनी खूप स्पेशल बनवलं होतं सगळ्यांसाठी. Just once a year and brings a lot of cheer. Yeah, and friends and family are here. It fills the atmosphere. Happy, happy birthday, happy, happy birthday, everybody. बर्थडे सेलिब्रेशनसोबत अशी गोल गोल फिरकी मारत मी स्वतःला पण कॅप्चर करून घेतलं होतं. फिर उड़ती उड़ती मुझे खबर आई कि खाने में कुछ स्पेशल है और वो खाने के लिए मैं आ गई हूँ खाने के स्टॉल पे. आणि मी सगळ्यात आधी घेतला मंचुरियन, जे खूप टेस्टी होते. आणि ऑफकोर्स माझी फेवरेट पाणीपुरी होती. तर ते खाणं मी कसं सोडणार, तर मी पाणीपुरीच्या पण स्टॉलवर गेली आणि भरपूर पेट भर के मैंने पाणीपुरी खाई. खरं सांगा, तुम्हाला पण पाणीपुरी खायची इच्छा झाली की नाही? मग लगेच जा पाणीपुरी स्टॉलवर आणि खाऊन या. एंटरटेनमेंटसाठी इथिकांच्या आत्यांनी छान सॉन्ग प्रिपेअर केले होते आणि त्यांनी पण तिथे सॉन्ग म्हटलं सगळ्यांसाठी. सुपर कूल वर्ल्ड कप बर्थडे चल रहा है और बताइए. मी स्वतःला कॅप्चर करत असताना अनाउन्समेंट झाली माझ्या डान्सची आणि सगळे आतुरतेने वाट बघत होते. तसंच तुम्हाला पण आता आतुरतेने वाट बघावी लागेल, कारण इथे मी छोटीशी क्लिप टाकणार आहे आणि पूर्ण डान्स बघण्यासाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करावं लागेल, माझ्या व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि वाट बघावी लागेल नेक्स्ट व्हिडिओची. इस शहर की सबसे सुंदर लड़की कौन है पता है? तुम. Oh yeah, I know. ये शहर सांस किसकी वजह से ले रहा पता है? तुम. ये देश कौन चला रहा पता है? तुम. लोग जिंदगी किसकी वजह से जी रहा पता है? तुम. अरे तुम हुस्न परी, तुम जाने जहां, तुम सबसे हंसी, तुम सबका जवान. सॉन्ग है ये साहब मेरे. ये तो सिर्फ ट्रेलर था. पूरी पिक्चर देखने के लिए तुम्हें मुझे सब्सक्राइब करना पड़ेगा डियर. माझ्या डान्सनंतर इथिकाच्या आत्यांनी डान्स केला होता, जो खूप छान होता आणि त्यांनी खूप छान छान सॉन्ग सिलेक्ट केले होते. मला त्यांची प्लेलिस्ट खूप छान आवडली आणि त्यांनी खूप छान प्रॅक्टिस पण करून घेतली आणि मस्त वाटत होता त्यांचा डान्स.
माझ्या जिजूला मी फरमाईश केली की सय्यारा मूवीचं गाणं म्हणा आणि त्यांनी ॲक्सेप्ट केली आणि त्यांनी सय्यारा मूवीचं गाणं फायनली म्हटलं आणि त्यांनी खूप सुंदर असं गाणं म्हटलं होतं, ते तुम्ही नक्की ऐका. शोहरते तो नहीं है मिली, ना रईस हूँ मैं बड़ा, जेब में है नहीं कुछ मगर आस है जो वो सुन ले जरा, तेरे इस दिल को चुराने के लिए एक दिन सनम को अपना बनाने के लिए एक दिन नंतर मला दिसला डीजे आणि डान्स करत मी गेली डान्स फ्लोअरवर आणि सगळ्यांना बोलवून घेतलं. कुछ भी हो जाए डान्स रुकना नहीं चाहिए. तर हेच मनात घेऊन मी डान्स करत होती, मस्त डान्स केला. नंतर मला दिसला भीम आणि भीमला म्हटलं ये माझ्या व्हिडिओमध्ये आणि तो पण माझ्यासोबत छान डान्स करू लागला. त्याला बघून मला मस्त हसायला येत होतं कारण तो खूप क्यूट होता. स्वतःला मेन कॅरेक्टर समजून मी गेली सर्कलच्या मध्ये आणि सगळ्यांना राऊंड करून कॅप्चर करायला लागली. नंतर माझी ताई होती, मग मी माझ्या ताईला पण कॅप्चर केलं आणि आम्ही डान्स केला. Oh God, one more remix. आमचा प्रोग्राम झाला, डान्स झाला आणि जेवण झालं आणि असा फायनल व्हिडिओ काढून मग त्यानंतर आम्ही घरी निघालो. घरी आल्यानंतर आम्ही मोठं काम केलं, ते म्हणजे इतिकाचे बर्थडे गिफ्ट्स ओपन केले आणि ते करायला इतिका खूप जास्त एक्सायटेड होती. तिला खूप आवडत होतं की तिला छान खूप सारे गिफ्ट्स मिळाले आणि तिने सगळे ते ओपन केले आणि सगळे तिला त्यावेळेसच खेळायचे होते. तुम्हाला इतिकाचा बर्थडे ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा.